श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे 25 जून म्हणजेच मंगळवारी आहे अंगारक चतुर्थी योग. आणि हा योग हा दुर्मिळ आहे हे आपल्याला माहिती आहे. मी सकाळच्याही व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगितलेलं आहे की काय काय सेवा करायच्या आहेत, काय काय उपाय करायचे आहेत हेही सांगितलेलं आहे. पण ज्यांना अगदीच कोणतीच सेवा किंवा कोणतेच उपाय करायला जमणार नाही त्यांनी निदान जो हा उपाय सांगते हा तरी किमान उपाय करा. अतिशय साधा सोपा उपाय आहे. सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असतोच. तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर गणपती स्तवन म्हणून अभिषेक करा किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक करा. ते म्हणता येत नसेल तर यूट्यूबला गुगलवरती लावून द्या आणि ते म्हणता किंवा श्रवण करता अभिषेक करू शकता. त्याचप्रमाणे ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राची एक जपमाळ तरी पूर्ण घ्या. म्हणजे 108 वेळा हा मंत्र म्हणा. या मंत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. तुमचं कोणतेही बिकट काम असू द्या, कोणतेही मोठं काम असू द्या, ते पूर्ण होणारच. कारण या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि मंत्रामध्येच नव्हे तर आजचा जो योग आहे हा योग खूप दुर्मिळ आहे. आणि हा योग पुन्हा येणं हेही शक्य नाही. अगदी आपण पाहू शकतो की 2023मध्ये एकदा सुद्धा अंगारक चतुर्थीचा योग आला नव्हता. तसं जर पाहायला गेलं तर वर्षातून 2दा अंगारक चतुर्थीचा योग येतो, परंतु मागच्या वर्षी आला नव्हता. ह्या वर्षीही अगदी 6 महिने उलटून गेल्याच्या नंतर आला आहे. म्हणून आपल्याला हा योग असाच जाऊ द्यायचा नाही. तर घरात तुम्ही गणपती स्तवन किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता आणि जी तुमच्याकडं घरामध्ये मूर्ती आहे गणपती बाप्पाची त्यावरती अभिषेक करू शकता. ज्यांच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नाही, फोटो आहेत, त्यांनी अगदी सुपारी स्वरूप जरी गणपती बाप्पा मानले आणि सुपारीवरती जरी अभिषेक जरी केला तरीही चालतं, काहीही हरकत नसते. नंतरनं ती सुपारी व्यवस्थित स्वच्छ पुसून 2 नागिनीची पानं घ्यायची, एकावर एक ठेवायची, त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि 1 रुपयाचं नाणं ठेवून ती सुपारी ज्याच्यावरती अभिषेक केला ती सुपारी ठेवायची. त्याला हळदी कुंकू लावायचं, अक्षदा अर्पण करायचं, एखादं फुल अर्पण करायचं आणि गणपती स्वरूप मानून अंगारक चतुर्थीच्या दिवशी त्याची पूजा केली तरीही चालते. दुर्वा अर्पण करू शकता हेही सांगितलेलं आहे. तुम्ही दुर्वा अर्पण करा, एखादं फळ अर्पण करा. डाळिंबाचं फळ अर्पण केलं तर अतिशय उत्तम. किंवा त्या गणपती बाप्पांच्या आवडतीचं जे फूल आहे जास्वंदीचं, लाल जास्वंदीचं फूल, तेही तुम्ही अर्पण करू शकता, तुमची इच्छा व्यक्त करू शकता. त्यानंतरनं मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राची सुद्धा 108 वेळा तुम्ही जपमाळ घेऊ शकता किंवा 108 वेळा तुम्ही या मंत्राचंही पठण करू शकता. हा मंत्र सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. अगदी तुमची कोणतीही समस्या दूर होण्यासाठी तुम्ही ही उच्च कोटीची सेवा आहे. ही उच्च कोटीची सेवा तुम्ही आजच्या दिवसापासून संकल्पयुक्त सेवा करू शकता या मंत्राची. मग ही सेवा तुम्ही 11 दिवस करू शकता किंवा 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस, तुम्हाला जितके दिवस करायचे आहे तितके दिवस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. आता बहुतेक महिला भगिनींचा हा प्रश्न येईल की ताई मासिक धर्मविटा सुतकाल तर काय करायचं? तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुन्हा ही सेवा रेग्युलर चालू करायची, ते दिवस पुढं ॲड करायचे. अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. आता ज्या महिला भगिनींना अंगारक चतुर्थीच्या वेळेस करायचं नाही, ज्यांना मासिक धर्म आहे, सुतक विटाळ वगैरे आहे, तर त्यांनी काय करायचं? काही हरकत नाही तायांनो. ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस जर तुम्ही मनोभावे जर सेवा केली तरीही ती गणपती बाप्पांपर्यंत पोहोचणार आहे. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. काही हरकत नाही, गणपती बाप्पांची सेवा आपण कोणत्याही दिवशी म्हणजे कोणत्याही चतुर्थीला जरी केली तरी चालतं. पण या योगाच्या दिवशी जर केली तर या योगासारखा अमृत योग दुसरा नाही असं म्हणण्यासही हरकत नाही. पहा, नेहमी आपण म्हणतो की ह्या हाताने करायचं, ह्या हातानेच फेडायचं. पूर्वीप्रमाणे नाही की आजोबाने केलं तर लेकाने फेडायचं किंवा ते नातवांनी फेडायचं, असं नसतं. आपण केलेले कर्म आपणच फेडायचे आहेत. दुसऱ्यासाठी ज्यावेळेस आपण खड्डा खणतो त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये दुसरा पडण्याच्या आधी आपणच जाऊन पडतो. म्हणून दुसऱ्याचं कधीही वाईट चितायचं नाही, दुसऱ्याविषयी कधीही वाईट बोल काढायचे नाही, दुसऱ्याचं कधीही वाईट करायचं नाही. ही माझी प्रवृत्ती आहे, हे माझे विचार आहेत, तुमचे विचार तुमच्यापाशी. पण शक्यतो सर्वांनी हे विचार ठेवावे हे मला वाटतं. कारण आपल्या जिभेवरती नेहमी सांगते सरस्वती माता वास करत असते आणि वास्तू आपली प्रत्येक 30 सेकंदाला आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणून बोलतानाही आपण विचारपूर्वक बोलणं
किंवा कोणताही विचार करताना विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. बहुतेक कमेंट्स अशा येतात की ताई आम्ही एवढ्या दिवसाची सेवा केली पण अजूनपर्यंत आम्हाला काही इफेक्ट नाही. तर पुन्हा सांगते, प्रत्येकाचे प्रारब्ध कर्म यावरती त्यांनी केलेली सेवा आणि किती मनोभाव आहे, किती पॉझिटिव्हली केली यावरही सर्व काही डिपेंड असतं. सेवा करताना तुम्ही कर्मही करणं गरजेचं असतं. असं नाही की सेवा केलं तर कर्म काहीच करायचे नाही, हाताहात देऊन बसले तर काही होणार नाही. तर ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे एक सेवा किंवा उपायही म्हणू शकता. हा सांगणार आहे, हा जो सेवा किंवा उपाय हा तुम्ही दिवसभरामध्ये कधी जरी केलात तरी चालेल. अगदी तुम्ही वर्किंग असाल, घरी आल्याच्या नंतरनं रात्री झोपेपर्यंत कधी पण तुम्ही ही सेवा करू शकता. काय करायचं आहे तर पहा, सेवा उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर उपायासाठी काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते. तुम्हाला लागणार आहे गूळ. गूळ हा किती घ्यायचा तर गूळ तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही घेऊ शकता. अगदी एवढा गुळाचा खडा जरी घेतला तरीही चालेल. आणि लागणार आहे दुर्वा. दुर्वा म्हणजे 21 दुर्वांची एक जुडी. अशा आपल्याला 21 जुड्या लागणार आहेत किंवा 11 जुड्याही तुम्ही घेऊ शकता. 11 जुड्या घेतल्या तरी चालतील किंवा 21 जुड्या घेतल्या तरी चालतील. प्रत्येक जुडीमध्ये 3-3 दुर्वांची अशा 3-3 दुर्वांची जी पानं असतात अशा 3-3 दुर्वांचीच पानं घ्यायची आहे, एक्स्ट्रा पानं घ्यायची नाही. तर 3-3 दुर्वांची ती पानं घेऊन प्रत्येक याच्यामध्ये 21 दुर्वा असावेत आणि त्याचा एक बंच तुम्हाला तयार करायचा आहे. म्हणजे असे तुम्हाला 21 बंच किंवा 11 बंच लागणार आहेत. ते बंच घ्यायचे, देव तुमच्या घरामध्ये यायचं. आता निश्चित पाऊस पडत आहे म्हणल्यावरती ते शुद्धच आहे, ते पुन्हा तुम्हाला सुचरभूत करून घेण्याची काही गरज नाही. घरी यायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे. एक आसन घ्यायचं, देवघराच्या समोर आसन मांडायचं. आसन मांडून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती आपण सकाळीच अभिषेक निश्चित केलाच असेल तर गणपती बाप्पांच्या समोर बसायचं. बसून ह्या ज्या दुर्वा आहेत एका प्लेटमध्ये किंवा एका ताटामध्ये तामणामध्ये घ्या. नंतर जो गूळ सांगितला आहे त्या गुळाचा फक्त पाक करून घ्या. पाक म्हणजे 1 तारी 2 तारी असा नाही करायचा. तर फक्त तो जो गूळ आहे हा गूळ तुम्हाला थोडासा गरम म्हणजे मेल्ट करून घ्यायचा आहे थोडासा. आणि तो मेल्ट झाला किंवा वितळला तर वितळून झाल्याच्या नंतर तो एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्या. घेऊन नंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवघराच्या समोर बसायचं. प्रथम दिवा प्रज्वलित करायचा, दीप प्रज्वलित करायचं. दिवा जमिनीवरती ठेवायचा नाही. पुन्हा सांगते, कोणतीही सेवा अगदी देवपूजा जरी करत असाल तरीही प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिवा प्रज्वलित करायचा आणि अग्नीच्या साक्षीने आपण देवांची कोणतीही सेवा, कोणताही उपाय किंवा अगदी देवांना स्नान जरी घालत असेल, पूजा जरी करत असाल तरी अग्नीच्या साक्षीने ती करायची असते. असं नाही केलं तर काय होतं, जी काय आपण पूजा वगैरे करतो ती सर्व इंद्रदेवांना समर्पित होते, ती आपल्याला लागू पडत नाही. म्हणून प्रथम आपल्याला काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आणि दिवा हा वरती कशावर तरी ठेवायचा आहे. एक तर पाटावर ठेवा किंवा एखादं प्लेट घ्या, प्लेटमध्ये ठेवा किंवा फुलांचं आसन करून त्यावरती ठेवला तरीही चालेल. तर दिवा प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्या आणि नंतर तुम्हाला ते पाकाचं बाऊल आणि दुर्वांचं ती प्लेट एकत्र घ्यायची आहे. देवघराच्या समोर बसायचं आहे. नंतर एक जुडी घ्यायची. त्यातनं जुडी करताना तुम्ही अगदी ती जी दुर्वा आहे दुर्वानेही गुंफू शकता किंवा जो कच्चा धागा आहे त्याने बांधा किंवा कलाव्याच्या धाग्याने जरी दुर्वा बांधल्या जुड्या करण्यासाठी तरीही चालेल. फक्त घेताना लाल रंगाचा किंवा असा धागा घ्या. इतर कोणतेही काळा धागा घेऊ नका. काळा धागा सोडून कोणताही धागा घेतला तरीही चालेल. दुर्वांच्या जुडी एक जुडी घ्यायची. एक जुडी त्या गुळाच्या जो पाक केलेला आहे त्याच्यामध्ये किमान शेंडे त्याचे बुडले पाहिजे. शेंडे बुडून घ्यायचे. शेंडे बुडून तुम्हाला ती हातात धरायची. शेंडे बुडून झाले ना पाकामध्ये का हातात धरायचे. हातात धरून तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे एकदा, किंवा अथर्वशीर्ष येत नसेल तर गणपती स्तोत्र म्हणा. गणपती स्तोत्रही येत नसेल तर यूट्यूबला किंवा गुगलवरती लावून द्या, ते श्रवण करा. पण जोडी हातातच धरा, उजव्या हातामध्येच धरा, अशी धरा किंवा बोटांमध्ये धरली तरीही चालेल, अशी धरा. ते म्हणून झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला आपल्या घरातील गणपती बाप्पांच्या समोर चरणापाशी ती अर्पण करायची आहे. दुसरी जुडी घ्यायची, तीही पाकात बुडवायची, तीही पुन्हा हातात धरायची उजव्या हातामध्ये. पुन्हा गणपती अथर्वशीर्ष किंवा स्तोत्रम जे आहे ते म्हणायचं आहे, वाचायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. पुन्हा श्रवण झाल्याच्या नंतर ती गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची. असं प्रत्येक जोडी पाकात बुडवायची, प्रत्येक जोडी हातात धरायची. गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्रम म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे वाटीभर घ्या. म्हणजे वाटी घेतली, समजा वाटीभर भरून घेतली तर त्यावरती थोडीशी अजून 2 चिमूट जी
जी चणा डाळ आपण म्हणतो किंवा हरभऱ्याची डाळ म्हणतो, ती हरभऱ्याची डाळ आपल्याला घ्यायची आहे. वाटीभर घेतली तर फक्त सपाट वाटी घ्यायची नाही, तर त्यावरती अजून 2-3 चिमूट तुम्हाला काय करायचं आहे, जी हरभऱ्याची डाळ आहे ती घ्यायची आहे. म्हणजे सव्वा होतं. कोणतीही गोष्ट घेताना आपण प्लेट भरून जरी घेतली तरी 2-3 चिमूट त्यावरती अजून एक्स्ट्रा टाकायची, म्हणजे ते सव्वा होतं. म्हणजे सव्वा असं म्हटलं जातं. फक्त एकच नाही म्हणायचं, तर सव्वा असं प्रमाण घ्यायचं. मग तुम्ही सव्वा पावशेर घ्या, सव्वा 8 पाव घ्या, सव्वा छटाक घ्या, किती पण तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. फक्त सव्वा असं घ्यावं. तर ती चणा डाळ घ्यायची आहे. चणा डाळ घेतली तर ती तुम्ही उकडूनही घेऊ शकता किंवा कच्ची चणा डाळ जरी घेतली तरीही चालेल. ती गणपती बाप्पाच्या समोर ठेवा आपल्या घरामध्ये. पुन्हा अथर्वशीर्ष एकदा म्हणा. हे म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं चणा डाळ, त्यानंतरनं तो गुळाचा जो पाक आहे, तो गुळाचा पाक तो पूर्ण ज्या दुर्वा आहे त्या दुर्वांना लावून घ्या नंतरनं, आणि पूर्ण तो पाक संपला की त्या दुर्वा त्याच पाकाच्या भांड्यामध्ये घ्यायच्या, आणि ती जी चणा डाळ आहे ती एका डब्यामध्ये घ्या, ह्या दुर्वाही एका डब्यामध्ये किंवा तसंच फुलपात्रामध्ये किंवा ज्यामध्ये तुम्ही भांड्यामध्ये घेतलेलं आहे ते भांडं घेऊन तुम्हाला जिथे गोमाता आहे, जिथे गायी आहे, तेथे कोटी देवांचा वास ज्या गायीच्या पोटामध्ये आहे, अशी जर तुम्हाला खिल्लार गायी भेटली तर अतिशय उत्तम, गीर गायी भेटली तरी उत्तम, किंवा कोणतीही गायी जरी भेटली, अगदी साधी जर्सी गायी जरी भेटली तरीही काही हरकत नाही. तुम्हाला जी गायी भेटेल, जी गोमाता भेटेल, त्या गोमातेला कशी जायचं आहे तिथे जाऊन आधी त्या मालकाला विचारा ती गाय मारती का. मारत असेल तर त्या मालकाकडे तुम्ही हे सगळं साहित्य द्या, किंवा त्या मालकाला ती गाई किंवा गोमाता पकडायला सांगा, धरायला सांगा व्यवस्थित. आणि नंतरनं तुम्हाला प्रथम काय करायचं आहे, तर तूर डाळ जी आहे ते आपल्या हातावरती घ्यायची, जी चणा डाळ आहे ती आपल्या हातावरती घ्यायची आहे. हातावरती घेऊन आपल्याला ती त्या गोमातेला चारायची आहे. हातावरतीच घ्या. हातावरती यासाठी सांगते की हातावरती घेऊन त्या जर गाईची जर जीभ आपल्या हातांना जर लागली तर यासारखं भाग्य आपलंच म्हणायचं. त्यानंतरनं चणा डाळ चारल्याच्या नंतरनं एक जुडी तुम्ही जी 11 जोड्या आपल्या आहेत दुर्वाच्या, ती एक जोडी हातावरती घेऊन ती गोमातेला चारायची आहे, किंवा 11ही जोड्या एकखट्टी हातामध्ये घेतल्या आणि गोमातेला जरी चारल्या तरीही चालेल, काहीही हरकत नाही, चारायची आहे. गोमातेची लाळ जर आपल्या दोन्ही हाताला जर लागली तर आपण खूप भाग्यवान आहोत असं समजा. कारण आपल्या हातावरच्या ज्या रेषा आहेत ह्या भाग्यरेषा आहेत, मूलरेषा आहेत, नशिबाच्या रेषा आहेत. ह्या सगळ्या रेषा हे सगळ्या ग्रहांवरती डिपेंड असतात. आपले जे काही ग्रह बिघडलेले असतील, आपल्या मागे कोणती 7.5 असो, कोणतेही ग्रहदोष असो, हे सर्व दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. म्हणून शक्यतो सांगते, आपल्या हाताला गोमातेचा स्पर्श होईल, गोमातेच्या जिभेचा लाळेचा स्पर्श होईल, अशा पद्धतीने तुम्ही ते चारण्याचा प्रयत्न करा. कारण ही सेवा खूप प्रभावी आहे. हे चालून झाल्याच्या नंतरनं गोमातेच्या चरणाला स्पर्श करा. चरणाला स्पर्श केल्याच्या नंतर गोमातेच्या चरणाच्या खालची थोडीशी फार जी माती आहे किंवा आजूबाजूची जी माती आहे ती हाताला घ्यायची, कपाळाला लावायची आणि अशी कपाळाला लावून असा हात पूर्ण पाठीमागे फिरवायचा आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. आजच्या दिवशी म्हणजे अंगारक चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या कोणतीच समस्या राहणार नाही. ग्रहदोष असो, वास्तुदोष असो, किंवा तुमच्या राशी भविष्याचा दोष असो, कोणताही दोष असो, कोणती समस्या असो, ती तुमची दूर होण्यास खूप प्रभावी अशी सेवा आहे. आणि पुन्हा सांगते, सेवा करा, उपाय करा, पण त्याबरोबर कर्मही करा. कर्म करताना मेवा हा मिळतो. आपल्याला माहिती आहे, कर्म केले, सेवा केल्या तर निश्चित स्वामी आई मेवाही देते. गणपती बाप्पा मेवा हा देतोच. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. कोणतेही विघ्न आपल्यापर्यंत आणत नाहीत जर आपण छोट्या मोठ्या सेवा केल्या तर. आणि अंगारक चतुर्थीचा योग हा अमृत योग आहे. पुन्हा सांगते, म्हणून हा योग चुकू नका. कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण निगेटिव्हिटी पसरवणारे लोक खूप सारे आहेत आणि पॉझिटिव्ह लोक हे खूप कमी प्रमाणामध्ये आहे. फक्त सेवा केल्याच्या नंतर, उपाय केल्याच्या नंतरनं कुणाच्या घरी न जाता डायरेक्ट आपल्या घरी या. आपल्या घरी येऊन आपल्या देवबाप्पाच्या समोर बसा, आपल्या गणपती बाप्पाच्या समोर बसा. पुन्हा तिथं येऊन प्रार्थना करा. हे चारत असताना ज्यावेळेस तुम्ही गोमातेला डाळ चारणार आहात किंवा दुर्वा चारणार आहात, त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू गणपती अथर्वशीर्ष पाठ असेल तर गणपती अथर्वशीर्ष म्हणा, गणपती स्तोत्र म्हणा. जर पाठ नसेल तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जरी जप चालू ठेवला तरीही चालेल. तुमची जी इच्छा आहे ती इच्छाही तुम्ही त्या गोमातेच्या कानात सांगू शकता, किंवा ते चारता जरी बोलले तरीही चालेल. जर ती गोमाता जर मारत वगैरे असेल तर त्या जे कोणी ते मालक असतील त्या गोमातेचे, तर त्यांच्याकडे जरी दिलं, त्यांच्या
स्वामींकडे देऊन जरी तुम्ही फक्त चरण स्पर्श त्या चरणांची धूळ जरी तुमच्या डोक्याला लावली तरीही त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे। तर पहा, अतिशय साधी सोपी सेवा आहे। निश्चित ही सेवा करा, होता होईल तेवढी सेवा करत चला, कारण सेवा जर केली तर निश्चित मेवा हा मिळतो। कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जर सेवा जर केली तर त्याचं फळ निश्चित लवकर भेटतं। मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, नाहीतर सेवा करून यायचं, उपाय करून यायचे आणि परत कुणाच्या तरी नावाने खडे फोडत बसायचे। म्हणजे खडे फोडणे म्हणजे हे की कुणाला तरी दूषणे देत राहायचे, कुणाला तरी शिव्या शाप देत राहायचा। त्यामुळे काय होतं, आपण जी कोणती सेवा केलेली आहे त्याचं फळ हे झिरोमध्ये जातं आणि आपल्याला कसलाही लाभ मिळत नाही। आपण निश्चित कुणाचं जरी वाईट जर चितत जर असू सेवा करून किंवा देवादेवांचं करून आणि दुसऱ्यांना दूषण देत असाल की मी ह्या देवाचं करतो, मी ह्या देवाचा भक्त आहे, मी इथे जाऊन देवांची सेवा करतो, मला कुणाचाही भय नाही, असं नसतं। सर्वांना सर्वांचं भय असतं, अगदी किडामुंग्यांनाही भय असतं। तर आपण तर मानव आहोत, आपण जर कर्म जर केले आणि जरी सेवा जरी केल्या आणि सेवा करून जर वाईट कर्म जर करत असलो तर आपल्याला ते कर्म इथंच फेडायचे आहे, त्याचे भोग इथंच भोगायचे आहे आणि नंतरच आपल्याला त्याचे भोगूनच वरती प्रारब्ध मिळणार आहे, नंतरच मोक्ष आपल्याला मिळणार आहे। आणि मोक्ष मिळवण्यासाठी कधीही कुणाची वाईट शिव्या श्राप कुणाचा तळतळाट घेऊ नका आणि निश्चित सेवा करा, मनोभावे सेवा करा, पॉझिटिव्हली सेवा करा, तुम्ही करा, इतरांनाही सेवा सांगा। तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये निश्चित सांगा। झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी रुजू। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।